त्यांचं आज सकाळी विमान अपघाताने निधन झालं. दादा हे निर्भीड व्यक्तिमत्व होते, जे असेल ते तोंडावरती सांगणारे व्यक्तिमत्व होते. काम होणार असेल तरच हो म्हणणारे, नसेल होणार तर तोंडावरती न सांगणारं असं व्यक्तिमत्व मला सुद्धा अनुभवायला मिळालेलं आहे. मी दादांच्या एक दोन आठवणी बघते आणि त्यांनी सांगतो की पुरंदरमध्ये ज्यावेळेस विजयराव कोणते जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले, त्यांचा मुलगा मित्र असल्याने त्यांची घटना ते नेहमी सांगतात. त्यावेळेस शरद पवारांचे पुतणे एवढे मोठे व्यक्तिमत्व असून सुद्धा ते बारामतीवरून त्यांना अध्यक्षपद लागल्यानंतर पिसोरे गावामध्ये SD गाडी घेऊन निष्ठेने उभा राहणारा हा नेता आज खरं तर आपल्यातून हरपलेला आहे. आणि दादांचा नेहमी मर्यादित हस्तक्षेप असायचा. आमचे सुद्धा मदनदादा ज्यावेळेस सोसायटीचे चेअरमन होते त्याचं काम द्यावं म्हणून, तर त्यावेळेस त्या व्यक्तीने इथं आल्यावरती दादांना फोन लावला. तर त्यांनी सांगितलं की बाबा दादा आमची ते आता मिटिंग झालेली आहे मासिक, आणि त्याच्यामध्ये आमचा तो निर्णय झालेला आहे, आता कसं करायचं. तर दादा म्हणले ठीक आहे, तुमचा जर मासिक सभेत निर्णय झाला आहे तर तुम्ही त्या पद्धतीने विषय पुढे न्या. दादांनी त्या व्यक्तीला समजून सांगितलं की त्यांचा सार्वजनिक बैठकीत निर्णय झालेला आहे. मग सामंजस्य व्यक्तिमत्व हे दादांचं आपण अनुभवलेलं आहे. असं झाल्याने म्हणजे वस्तुस्थिती सांगतो, म्हणजे सगळ्यांनाच वाटायचं की दादा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावे, पक्ष कुठला असू द्या. पण सगळ्यांची एक भावना होती, वेगळं मराठमोळं व्यक्तिमत्व म्हणून दादांकडं आपली महाराष्ट्रातली जनता पाहत होती. अशा या दादांचं आपल्यातून झाल्यानं सर्वांना जे दुःख झालेलं आहे त्यातून सावरण्याची शक्तीबुद्धी सामर्थ्य परमेश्वराने महाराष्ट्रातील तमाम जनतेला द्यावी. मी आपणा सर्वांच्या वतीने दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजितदादा पवार यांची आज सकाळी आपल्याला 8:30 वाजता विमान लोड होत असताना मुंबईवरून त्या ठिकाणी बारामतीला सभा होती अजितदादांची 8 वाजता, आणि कार्यकर्ते त्यांचे हार घेऊन त्या ठिकाणी वाट पाहत होते. श्रीफळ घेऊन शाल घेऊन त्यांचा सत्कार करण्यासाठी कार्यकर्ते आणि बारामतीतली बरेचसे लोक त्या ठिकाणी विमानतळावर हजर असताना त्यांच्या समोर दादांच्या विमानाचा त्या ठिकाणी अपघात झाला. आणि त्या दुर्दैवाने आपला एक महाराष्ट्राचा नेता, शेतकऱ्यांचा नेता, ज्यांनी आतापर्यंत शेतकऱ्यांच्या मता आणि शेतकऱ्यांचा आवाज उठावा. विधान भवनात जर अजितदादा बोलायला लागले तर भले त्या ठिकाणी अजितदादांच्या त्या आवाजात एवढी ताकद होती की भले म्हणजे विरोधक असू किंवा सत्ताधारी असू त्या ठिकाणी अजितदादांचं म्हणणं ऐकण्यासाठी आतुर असायचे, किंवा त्यांच्या शब्दातच एवढी ताकद असायची. म्हणजे त्या ठिकाणी फडणवीस साहेब असू कुणी असू त्या ठिकाणी अजितदादा बोलायला लागल्यानंतर त्यांचं बोलणं ऐकून घेतलं जायचं. त्यांना विरोध त्या ठिकाणी कसा करायचा, कारण त्यांचा विरोधच असा, त्यांचं बोलणंच असं